तुमचं नेमकं म्हणणं आहे? मगाशी तुम्ही आक्षेप घेत मतमोजणी बंद पाडली होती, पण आता असं कळतंय की पुन्हा मतमोजणी सुरू झाली आहे काय? एक लक्षात घ्या, प्रभाग 25 ची मतमोजणी सुरू झाली. आम्हाला 11 तारखेला जे आरोनी सही शिक्क्या सही प्रत दिलती, जिथे आमचा उमेदवार, त्याचे उमेदवार प्रतिनिधी, बूथवाल्याची सगळी लोक होती आणि निवडणूक अधिकारी होते. सही शिक्क्यागत आमच्या त्या मशीन्स त्या रूम मध्ये ठेवण्यात आल्या. ही ती लिस्ट आहे सही शिक्क्याची. 11 तारखेला. आता मतमोजणीला आम्ही आलो, यातला जो मशीनचा नंबर आहे आणि जो टेबलावर नंबर आलाय तो मॅच झाला पाहिजे. तो एकही नंबर मॅच होत नाही. एक मशीन झाली, 2 झाली, अशी तब्बल 17 मशीन्स आहेत. आपण एक ह्युमन माणसाकडनं चूक होते म्हणून समजून घेऊ शकतो. 17 मशीन कसे काय नंबर बदलले जातील? आणि मग आम्ही त्यांना तिथं सांगतोय, त्याच्यावर त्यांचं बेकायदेशीर उत्तरं चालली होती. मी तुम्हाला नंतर देतो, आमच्याकडे हे ती आमच्याकडे बाय मिस्टेक झाली. निवडणूक आयोगाला कोणतीही चूक अपेक्षित नाही, हा त्यांचा निष्काळजीपणा आहे. त्याच्यामुळे ज्या मशीन आम्हाला दिल्या होत्या, आता त्यांचं म्हणणं ही प्रभाग 25 ची आहे आणि आतमध्ये चुकून वर प्रभाग 25 लिहिले आणि 27 ची आली. तेही आम्ही बघितलं. मुळामध्ये जर तुम्ही मशीन बदलल्या तर काही टेक्निकल आले असतील एरर, तुम्ही तातडीने उमेदवारांना बोलवायला पाहिजे होतं, त्यांच्या प्रतिनिधींना बोलवायला पाहिजे होतं. तसं न करता परस्पर मशीन्स बदलल्यात. परस्पर मशीन बदलण्याचा प्रश्न तुम्हाला अधिकार कुणी दिला? आणि हे आम्ही मागत असताना एकतर तुम्हाला मीडियाला हात आणून देत नाही, कॅमेरा हात आणून देत नाही. अनेक आक्षेप